सासू सरपंच, सासरा शिक्षक. पुण्यातल्या अशा या सुशिक्षित कुटुंबातल्या सुनेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आणि ती स्वतः इंजिनियर होती. मिळालेल्या माहितीनुसार तिचं लग्न झालं 2019 साली आणि लग्नात तिच्या माहेरच्यांनी दिलं होतं 50 तोळे सोनं. तरीही तिच्या सासरच्यांनी तिचा छळ केला, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला, ती सुंदर दिसत नाही असं म्हणून तिला त्रास दिला, तिला घरातली कामं येत नाहीत म्हणून तिला त्रास दिला आणि याच्याही पुढे जाऊन तिच्या माहेरच्यांनी तिला 10 लाखांची कॅश दिली, कार घेण्यासाठी 25 लाख रुपये दिले. एवढं सगळं करून तिला होणारा त्रास कमी झाला का? नाही. तो एवढा वाढला की शेवटी तिला तिचा जीवच नकोसा झाला. या सगळ्यातनं एक प्रश्न पडतो की पालकांना मुली एवढ्या जड होतात का की पैसे घ्या पण आमच्या मुलींना नांदवा, अशी परिस्थिती येते. मुळात 50 तोळे सोनं तर दूरच, 1 तोळे सोनं देण्याची जिथे अट असेल ना, तिथे सुद्धा अशा घरात लग्न करून जायचं की नाही हा विचार जरा मुलींनी करणं आवश्यक आहे. त्रास होत असेल तर त्या त्रासातून बाहेर पडणं आवश्यक आहे, आयुष्यातून बाहेर पडणं नाही. आणि पालकांकडे हुंडा देण्याएवढे खूप पैसे असतील ना, तर ते समाजसेवेसाठी वापरा. ज्यांना कुटुंब नाहीये अशांसाठी कुटुंब तयार करा, पण स्वतःच्या मुलींचा जीव असा पणाला लावू नका.